नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला निको ऑटो स्टार्टरबद्दल माहिती सांगणार आहे। हे कशा प्रकारात काम करते आणि कुठलं वायर कुठं जोडायचं आहे संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, निको ही ऑटो स्विच आहे ना, ह्याला फक्त 5 वायर येते। एका बाजूला 2 वायर आहे आणि एका बाजूला 3 वायर आहे। हे बघा, हे 3 वायर असलेले वायर इथं फीजवरून काय येत आहे ना, डायरेक्ट स्टार्टरमध्ये तिथं जोडायचं आहे। 1 2 3 हे सगळं लाईट ऑफ करून जोडायचं आहे। आणि ही 2 वायर आहे ना, 2 वायर फक्त इथं जोडायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हे शेवट इथं एक वायर जोडायचं आहे, ह्या वायरला ह्या साईडला, आणि इथं एक जोडायचं आहे। आणि दुसऱ्या कंपनीचं ऑटो स्टार्टरला 3 वायर येते। हे 3 वायर इथं एक जोडायचं असते। ह्याला 2च वायर असल्यामुळे ही लास्ट कडेकडे एक इथं एक जोडायचं आहे। आणि ह्या स्टार्टरमध्ये ही वायर 3 वायर असल्यामुळे ही वायर काढायचं असते। हे ह्यांच्यापासून इथे गेले बघा, ही वायर आता 2 वायर दिल्यामुळे ही वायर काय काढायचं गरज नाही। ऑटो स्विचमध्ये बसताना हे वायर काढायचं होतं। आता काय निको ऑटो स्टार्टर आहे ना, हे वायर जोडताना ते काय वायर ही लाल वायर काढायचं नाही। आणि एक वेळा ही वायर आहे ना, हे लाल आणि येलो आणि ग्रीन वायर ही एका वेळी चालू नाही झालं तर ही वायर बदलायचं आहे। फक्त ह्यांच्याकडून हे साईडला एक, हे साईडला एक बदलून बघायचं आहे। चालू नाही झालं तर अशा प्रकारात हे काय तिन्ही लाईट व्यवस्थित असल्यामुळेच डायरेक्ट चालू होते। हे ऑन मध्ये असलं तर ही वायर ही लाईट रेड मध्ये दिसते आणि चालू झाल्यानंतर हे ग्रीन लाईट लागते। शेतकरी मित्रांनो, ही 2 मिनिट टायमिंग आहे। 2 मिनिट टायमिंगमध्ये हे चालू होतं। शेतकरी मित्रांनो, टायमिंग आहे त्याला। ही 3 HP पासून 10 HP पर्यंत हे स्टार्टर चालू शकतो। 10च्या पुढं पण चालू शकतो। आणि हे फिटिंग करताना संपूर्ण लाईट बंद करायचं आहे। लाईट बंद करून फिटिंग करायचं आहे। एक नवीन सिस्टीम आहे शेतकरी मित्रांनो। ह्याला 3 वायर आहे, ह्याला फक्त 2 वायर आहे। कुठल्याही स्टार्टरमधलं वायर काढायचं नाही। दुसरं ऑटो स्विचला ही वायर काढायचं होतं, आता काही गरज नाही। डायरेक्ट लाल आणि काळा वायर इथं साईडला जोडायचं आहे। एक चांगलं निको कंपनी ऑटो स्टार्टर चांगलं काम करत आहे। लाईट 3 पीस असलं तर चालू होते, सिंगल असलं तर चालू होत नाही। हे बघा असं पूर्ण फिटिंग केल्यावर चालू अकस्मात चालू नाही झालं तर ही वायर फक्त बदलायचं आहे, एकीकडे तेवढंच काम आहे। नमस्कार शेतकरी मित्र।